हॅलो एव्हरीवन, सह्याद्री इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मागच्या व्हिडिओ प्रमाणे मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण काय बघितलं होतं की कंबाईन गट ब संयुक्त पूर्व परीक्षा जी 2025 या वर्षाची होती, परंतु ती पार पडली 4 जानेवारी 2026 रोजी. त्याच्यामधलं गणित आणि बुद्धिमत्तेचं एक्सप्लेनेशन आपण बघितलं होतं, बरोबर. कंबाईन गट ब चं आता कंबाईन गट क चं एक्सप्लेनेशन आपण इथे आता कंटिन्यू करणार आहोत. आलं लक्षात? बघा, ही जी क्वेश्चन पेपर आहे, ही क्वेश्चन पेपर किंवा हा जो पेपर आहे हा कधी पार पडला बघा. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 या वर्षाचा पेपर 11 जानेवारी 2026 या वर्षाला पार पडलेला आहे. किंवा या दिवशी पार पडला 11 जानेवारी 2026. यामध्ये असणारे गणित आणि बुद्धिमत्तेचे क्वेश्चन्स नेमके कशा प्रकारचे होते आणि ते सॉल्व्ह करायचे होते कसे, ते आपण बघणार आहोत. बघा, सुरुवात करूया आता आपण एक्झाम्पल्सला. नेहमीप्रमाणे 81 क्रमांकापासून ते एक्झाम्पल्स सुरू होतील. बघा, 79, ठीक आहे, 81 लक्षात. 81 पासून एक्झाम्पल्स आपण स्टार्ट करणार. ठीक आहे. आता काय विचारलं तुम्हाला, तुर्तास हा पेपर सोडवण्याच्या आधी, याच्या आधी भरपूर जणांनी 4 जानेवारीचा गट ब चा पण पेपर दिला होता आणि त्यांचा लगेच पुढच्या रविवारी 11 जानेवारीला गट क चा पण पेपर होता. गट ब च्या पेपर मधले असणारे गणित आणि बुद्धिमत्ता आणि या पेपर मधले असणारे गणित आणि बुद्धिमत्ता प्रचंड मोठा फरक आहे, बरोबर. गट ब मध्ये मी ज्या पद्धतीने सांगितलं, 91 ते 100 प्रश्न हे कोणत्या पण पेपरमध्ये एकदम इझीच असतात, परंतु जे 81 ते 90 प्रश्न होते ते प्रचंड हार्ड होते किंवा त्याला सोडवण्याला वेळ लागत होता किंवा त्या ठिकाणी ती गोष्ट सुचणं हे त्यावेळी अवघड होतं. आलं लक्षात. नंतर ही गोष्ट सुटेल तो मॅटर वेगळा आहे किंवा तो भाग वेगळा आहे, परंतु त्यावेळी ती गोष्ट वेगळी होती. आलं लक्षात. तर हा जो पेपर आहे या पेपरमध्ये मात्र तसं नव्हतं. हा पेपर त्या पेपरच्या मानाने सोपा होता. जीएस पण व्यवस्थित होतं, जास्त लेंदीत होतं, त्यामुळे गणितापर्यंत यायला मुलांना वेळ पण जास्त मिळालेला आहे आणि गणिताची जी लेवल आहे ती पण इझी आहे. एकदम सहजपणे तुम्हाला मिळालेल्या टाइम मध्ये सुद्धा तुम्ही 16, 17, 18, 19, 20 एवढे मार्क्स आणू शकत होते. आता बघा एक्झाम्पल्स कसे होते. 81 नंबरचा प्रश्न, एका संख्येची 4 पंचमांश ही संख्या त्या संख्येच्या 60% पेक्षा 10 ने जास्त असल्यास ती संख्या कोणती. परत एकदा टक्केवारीचा प्रश्न, एका संख्येची 4 पंचमांश ही संख्या माहिती आहे का नाही, आणि ज्यावेळेस चाचीचे असे शब्द ज्यावेळेस गणितामध्ये येतात त्यावेळेस आपण तिथे गुणाकाराचं चिन्ह यूज करत असतो. म्हणजे एका संख्येची म्हणजे ती संख्या x आहे, त्याची म्हणजे गुणाकार 4 पंचमांश म्हणजे 4/5, बरोबर. 4 पंचमांश ही त्याच संख्येच्या म्हणजे एक्सच्या 60% पेक्षा कितीने जास्त आहे, म्हणजे +10 ने जास्त. बघा इथे 6 ने तर 10 असेल. कितीने जास्त यायला पाहिजे, 10 ने. आलं लक्षात. त्या संख्येची 4 पंचमांश ही त्या संख्येच्या 60%च्या 10 ने जास्त आहे. आलं लक्षात. मग आता आपल्याला x ची व्हॅल्यू म्हणजे ती संख्या कोणती हे काढायचं. ठीक आहे. बघा, हा 0 गेला, हा गेला, 2×6 2×5 10. लक्षात. इथे बघा, इथे काय आलं, 4x/5 इज इक्वल टू 3x/5 आणि +10. ही जी बेरीज आहे इथं पण होईल, परंतु आपण हे काय करूया, ही जी संख्या आहे इकडे नेऊया म्हणजे ती वजाबाकी मध्ये होऊन जाईल. मग काय करायचं, 4x/5 इज इक्वल वजाबाकी वजा 3x/5 इज इक्वल टू 10. 4 मधून 3 गेले. आता जो छेद आहे तो समान आहे म्हणून वजाबाकी करताना फक्त अंशाची वजाबाकी करा. 4x मधून 3x गेले, उरला किती, x/5 इज इक्वल टू 10, बरोबर. x/5 इज इक्वल टू 10. हा 5 इकडे काय आहे, भागाकारला तर तिकडे जाताना गुणाकार होईल, म्हणजे x इज इक्वल टू 10 गुणिले 5 किती झाले, 50. आलं लक्षात. ती संख्या कोणती झाली, 50. आहे का ऑप्शन मध्ये, 3 नंबरचा ऑप्शन. एकदम इझी आहे, सोपं आहे, टक्केवारीचं एक्झाम्पल होतं. 50 उत्तर असेल. बघा, हे एक एक्झाम्पल. ठीक आहे. हे एक्झाम्पल तुम्ही शेवटी सोडवू शकता किंवा सध्या स्किप करू शकता किंवा नाही सोडवलं तरी हरकत नाही. थोडासा वेळ पण लागू शकतो किंवा कन्फ्युजन होऊ शकतं हे एक्झाम्पल सोडवत असताना, परंतु त्या पद्धतीचं नाहीये. गुणोत्तर प्रमाणाचं एकदम साधं गणित त्यांनी विचारलेलं आहे. बघूया आता कशा पद्धतीचं एक्झाम्पल आहे. मिश्र धातू ए आणि बी याच्यामध्ये तांबे आणि जस्त यांचे प्रमाण अनुक्रमे 4:3 व 9:5 आहे. हे दोन्ही मिश्र धातू समान प्रमाणात मिसळून
सी मिश्र धातू तयार केल्यास त्या सी मिश्र धातूमधील तांबे आणि जस्त यांचे प्रमाण किती? ठीक आहे, तांबे आणि जस्त यांचं प्रमाण आपल्याला विचारलं. पहिल्या याच्यामध्ये किती आहे? 4:3. बरोबर. आता पहिल्या याच्यात आपण तांबा बघूया किती आहे. तांबे पहिल्या याच्यात पहिल्या गुणोत्तरात 4:3 म्हणजे एकूण गुणोत्तर कितीचं होतं? 7. बरोबर. 4 आणि 3 किती? 7. त्याच्यामध्ये तांबे एक नंबरला आहे ना, म्हणजे 4. त्या 7 पैकी 4 कोण आहे? तांबे. पहिल्या याच्यात 7 पैकी 4 तांबे आहेत. तसंच दुसऱ्या याच्यात तांब्याचीच व्हॅल्यू बघा. दुसऱ्या याच्यात 9 आणि 5 किती झाले? 14. 14 पैकी किती आहे? 9. 14 पैकी तांबे किती आहे? 9. आणि सेकंड मध्ये आपण कोणाचं बघूया? जस्त पहिल्या याच्यात 7 पैकी जस्त किती? 3. आणि दुसऱ्या याच्यात जस्त किती बघा? 14 पैकी 5. आणि आपल्याला काय करायचंय? दोघांची बेरीज करून, कारण बेरीज का करायची? कारण ते दोघं मिश्रण एकत्र करून आपल्याला नवीन मिश्रणामध्ये तांबे आणि जस्त यांचं गुणोत्तर करायचं. मग आता तांब्यांची बेरीज करू, जस्ताची बेरीज होईल. 4/7 अधिक 9/14 यांची बेरीज करा. आता छेद समान नाही म्हणून लसावी बघा. 7च्या पाड्यात 14 येतो, म्हणजे 7ला किती गुणावं लागेल? 2 ने. 7 2 14. इथे पण 2 ने. 4 2 8. 9 8. 9 8 किती झाले? हे 17. आणि खाली किती झाले? 14. बरोबर. इथे पुढे भागाकार होत नाही. तसंच हे बघा, आता यांची पण बेरीज करा. 3/7 5/14 यांची बेरीज करा. 3/7 अधिक 5/14 सेम. 7 2 14. 3 2 6. 6 आणि 5 किती झाले? 11/14. आपल्याला काय करायचंय? यांचं गुणोत्तर म्हणजे काय? 17/14 भागिले 11/14. मग 17 ज्यावेळेस आपण असं करतो 17/14 भागिले 11/14, मग तो भागाकार करत असताना तो भागाकार होईल का? नाही. मग तिथे जर गुणाकाराचं चिन्ह टाकलं तर हा जो छेद आहे तो छेदस्थानची संख्या वर जाईल, अंशस्थानची संख्या खाली. मग आता बघा, हा 14 गेला, काय उरलं? 17 11. म्हणजे काय? 17 11. काय गुणोत्तर आलं? 17 11. हा एक ऑप्शन मध्ये बघा. 2 नंबरचा ऑप्शन काय आहे? 17 11. आलं लक्षात? ठीक. नाही सोडवलं तरी काय हरकत नाही त्या ठिकाणी. आता बघा पुढचं, हे सोडवायला पाहिजे तुम्ही, कारण सरळ व्याजातच ज्यावेळेस सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज तुम्ही लेक्चरमध्ये पण बघितलं असेल, मी जास्तीत जास्त हे सांगतो की सरळ व्याजाचे सर्व गणित तुम्हाला यायला पाहिजे, कारण एक्झाम मध्ये जास्तीत जास्त गणित हे सरळ व्याजावरच असतात. हार्डली एखादं एक्झाम्पल तुम्हाला चक्रवाढ व्याज असेल, परंतु एक तर पूर्ण सरळ व्याजाचे गणित असतात किंवा सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज यांचे मिक्स गणित असतात. आणि लक्षात, इथे बघा, इथे पूर्ण जे गणित विचारलं ते फक्त सरळ व्याजावर विचारलं. आता सरळ व्याजाने 5,000 रुपयांची रक्कम 3 वर्षांमध्ये 5,600 होते, तर त्याच व्याजदरात 3% वाढ केली तर त्या मूळ रकमेच्या 3 वर्षानंतर किती रुपये होते? ठीक आहे. आता हे गणित इथपर्यंत आपण सोडवूया. गणित सोडवूया. आता इथं काय विचारलं? जर व्याजदरात 3% वाढ केली, म्हणजे आपल्याला आधी व्याजदर तो किती आहे हे पहिल्यांदा बघावं लागेल. मग ते काढण्यासाठी सरळ व्याजाचा तुम्हाला फॉर्म्युला माहित आहे काय? मुद्दल गुणिले मुदत गुणिले वर्ष, गुणिले दर आणि भागिले किती असतो? 100 इज इक्वल टू काय असतं तुमचं? सरळ व्याज. लक्षात, सरळ व्याजाचा हा फॉर्म्युला असतो. आता सरळ व्याज याच्यामध्ये बघा, व्याज दिलंय का? दिलंय त्यांनी, पण ते हिडन आहे. कसं? 3 वर्षात ती रक्कम किती झाली? 5,600 झाली. आधी रक्कम होती 5,000, ती झाली 5,600. म्हणजे कितीचं व्याज वाढलं? 600 रुपयाचं. बरोबर. व्याज 5,600 का नाही? व्याज किती आहे? 600. म्हणजे काय? जी आधी रक्कम 5,000 होती ती आता 5,600 झाली. म्हणजे व्याज किती झालं? 600 रुपयाचं व्याज झालं. इज इक्वल टू मुद्दल म्हणजे रक्कम किती झाली? 5,000 रुपये गुणिले मुदत किती वर्षांसाठी? 3 वर्षांसाठी. दर माहिती का? नाही, तो आपल्याला काढायचा, भागिले 100. हा 0 गेला, हा गेला. 5 त्रिक 15. इथे किती आले? 150 गुणिले दर. बरोबर. हा 150 इकडे गुणाकारला, इकडे येताना तो काय होईल? भागाकार. 600 ला भागाकार होईल. बरोबर. हा 0 गेला, हा गेला. 15 का 15, 15 चौक 60. म्हणजे दर किती आला? 4%चा दर आला दर 4%. आता पुढचं गणित सोडवूया. त्या व्याजदरात 3% वाढ केली, म्हणजे दर किती केला? 3% वाढ केली. म्हणजे आता दर होता आधी 4%, त्याच्यात 3% वाढ केली, म्हणजे तो किती झाला? 60%. लक्षात? ठीक आहे. आता ते पुढचं पण गणित आपल्याला सरळ व्याजातच सोडवायचंय. म्हणजे परत एकदा मुद्दल किती आली? 5,000 रुपयाची, कारण रक्कम तीच ठेवलेली बघा आपण तिथे, मूळ रकमेचे म्हणजे तीच 5,000 रुपये गुणिले. आता आपल्याला बघा मुदत किती आहे? 3 वर्षानंतर. परत एकदा इथे सुद्धा 3 वर्ष. आणि आता दर किती आहे? 60%. आता बघूया व्याज किती येतं आपल्याला. आता व्याज बघा, हा 0 गेला, हा गेला. 5 त्रिक 15, 150 गुणिले 7.
7 5 35, 3 7 आणि 3 10. किती झालं व्याज? हे झालं व्याज. सरळ व्याज किती आलं? 1050 रुपये. आपल्याला व्याज विचारलं का? नाही. आपल्याला काय विचारलं? 3 वर्षानंतर त्या रकमेचे किती रुपये होतील? आधी रक्कम होती 5000, आता ती झाली 1050 रुपये. म्हणजे किती रुपये झाले? 5000 मध्ये तुम्हाला किती प्लस करायचे? 1050. किती आलं तुमचं उत्तर? 6050 रुपये. बघा ऑप्शन मध्ये, चौथा ऑप्शन 6050 रुपये. आणि लक्षात, सरळ व्याजाचं गणित आहे, यायला पाहिजे. हा बघा, मी गडवच्या एक्सप्लेनेशनला पण सांगितलं आहे आणि आता सुद्धा सांगतो की अशा प्रकारचे एक्झाम्पल ज्यावेळेस आपण करतो, आपण नेहमी कोणते एक्झाम्पल करतो की 10 माणसं एक काम 15 दिवसात करतात, तर 20 माणसं ते काम किती दिवसात करतील, अशा प्रकारचे एक्झाम्पल आपण सोडत असतो. परंतु आता बघा, मागच्या जी काही परीक्षा झाली गडवची, त्याच्यापासून ट्रेंड काय चेंज झाला, किंवा काही मेन्सला पण तो ट्रेंड होता काय, की स्त्रिया, पुरुष, मुले अशा प्रकारचे एक्झाम्पल्स असतात आणि त्याचं कन्व्हर्जन करून फायनल एक्झाम्पल किंवा फायनल प्रश्न आपल्याला सोडवायचा असतो. इथे पण तसंच आहे. काय आहे बघा, 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात पूर्ण करतात, 10 मुले तेच काम 14 दिवसात पूर्ण करतात. जर 5 स्त्रिया आणि 10 मुले तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? आता मी काय करतो, सर्व जे मुलं आहेत त्या मुलांचं रूपांतर मी स्त्रियांमध्ये करतो. मग ते कसं? आता बघा, इथे काय आहे? 10 मुले, बरोबर. आता बघा, 10 मुलांना किती दिवस लागत आहेत? 14 दिवस, बरोबर ना. 10 मुलांना किती दिवस लागत आहेत? 14 दिवस. जर 10 मुलांना 14 दिवस, मी काय करतो, आता त्या 14 दिवसामध्ये काम संपवायचं, मग त्या 14 दिवसामध्ये किती स्त्रिया लागतील? बरोबर. 14 दिवसामध्ये लागणाऱ्या स्त्रिया किती? मग आता बघा इकडे, 10 स्त्रिया, 10 स्त्रिया एक काम किती दिवसात करतात? या ज्या 10 स्त्रिया आहेत त्या एक काम किती दिवसात करतात? 7 दिवसात. 10 स्त्रिया एक काम किती दिवसात करतात? हे 7 दिवसात. आपल्याला 14 दिवसांसाठी किती स्त्रिया लागतील? बरोबर. मग 14 दिवसांसाठी जर 10 स्त्रियांना 7 दिवस लागत आहेत, मग आता 7च्या दुप्पट 14, म्हणजे स्त्रियांची संख्या काय व्हायला पाहिजे मग? निम्मी. का? कारण ज्यावेळेस दिवस वाढले जातात त्यावेळेस मजूर काय होतात, किंवा लोक काय होतात? कमी होतात. कारण कमी माणसं आहे म्हणून तर जास्त दिवस लागतील ना. माणसं वाढवली तर दिवस कमी होतील. मग दिवस कितीने वाढले बघा, इथे 14 दिवसांसाठी किती स्त्रिया काम करतील? मग अजून एक्स्ट्रा 5 स्त्रिया काम करतील, बरोबर. कारण 5 स्त्रिया जर तुम्ही घेतल्या तर 5 स्त्रियांना एकूण किती दिवस लागायला पाहिजे? 14 दिवस. आलं लक्षात? मग आता 14 दिवसांमध्ये त्यांना किती स्त्रिया घ्यायच्या आहेत? 5. म्हणजे इथं 10 मुले घ्यायचे का नाही? इथं किती स्त्रिया घ्यायच्या? 5 स्त्रिया. 10 मुलांच्या जागी कोण? 5 स्त्रिया. का घेतले? लक्षात आलं? 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात करतात, तर 14 दिवसात काम करायला किती स्त्रिया लागतील? मग आपण या असं पण ज्यांना नसेल समजा त्यांच्या, 10 स्त्रिया एक काम 7 दिवसात, तर 14 दिवसात किती? 7 1 7 7 2 14 2 5 10. किती स्त्रिया लागल्या? 5 स्त्रिया. आलं लक्षात? 10 मुलांच्या जागी कोण घेतलं? 5 स्त्रिया. ठीक आहे. आता प्रश्न बघा, प्रश्न काय आहे? 5 स्त्रिया, ठीक आहे. 10 मुले, 10 मुलांच्या जागी कोण घ्यायचे आता आपल्याला? 5 स्त्रिया. म्हणजे बघा, 5 स्त्रिया यांना किती दिवस लागतील? मग आता बघा, एकूण किती लोक विचारले? 5 स्त्रिया अधिक 5 स्त्रिया, म्हणजे किती स्त्रिया? 10 स्त्रियांना काम करायला किती दिवस लागतील? आपल्याला ते उत्तर ऑलरेडी दिले. इथे बघा, 10 स्त्रियांना एक काम 7 दिवसात पूर्ण करतात. तर परत एकदा प्रश्न तसाच तयार झाला की 10 स्त्रियांना किती दिवस लागतील? इथं त्यांनी दिले 10 स्त्रियांना किती दिवस लागणार आहे? 7 दिवस. तुम्हाला जास्त सोडवण्याची पण गरज नाही. आलं लक्षात? 10 स्त्रियांना 7 दिवस. हे एकदम सोप्या कॅटेगरी मधलं एक्झाम्पल होतं. आणि असं पण नाही की तुम्ही एकदम जीएसचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवले म्हणून हे एक्झाम्पल सोपं जायला पाहिजे, असं नाही. परंतु तुमची व्यवस्थित प्रॅक्टिस असेल या काम, मजूर, दिवस यांच्यावर, तर ते एक्झाम्पल जमेल तुम्हाला. हे लक्षात ठेवा. पुढचं एक्झाम्पल, संख्यांचं एक्झाम्पल. मागच्या पण गडबमध्ये पण अशाच पद्धतीचं एक्झाम्पल होतं की 6 सलग सम संख्यांची बेरीज अशी अशी आहे, तर त्यांच्यापैकी पुढील 3 सम संख्यांची बेरीज काय असेल? तर संख्या ज्ञानवर आधारित हे आहे, गणित आहे. 2 क्रमागत विषम संख्या, ठीक आहे. विषम संख्यांच्या वर्गातील फरक किती आहे? 112. विषम संख्या आहे की ज्या संख्यांना 2 ने भाग जात नाही. विषम संख्यांच्या वर्गातील फरक 112 आहे. त्यापैकी लहान संख्येचा वर्ग किती? ठीक आहे. आपल्याला म्हणजे ऑप्शन मध्ये आपल्याला वर्गाची संख्या बघायची. लहान संख्येचा वर्ग कोणता? जर ऑप्शन मधून जायचं म्हटलं तर लहान संख्या म्हणजे ती पण संख्या विषमच असेल. बघा आता ऑप्शन मध्ये हा कशाचा वर्ग आहे? 30चा वर्ग, बरोबर. म्हणजे 30 विषम संख्या आहे का? नाही. हा ऑप्शन गेला. त्यानंतर बघा 784, बरोबर. 784 कशाचा वर्ग आहे? 28चा वर्ग. वर्ग 28 ही विषम संख्या आहे का? नाही. हा पण ऑप्शन गेला. म्हणजे चौथा गेला, तिसरा गेला, राहिला फक्त पहिला आणि दुसरा. 625 कशाचा आहे? 25चा वर्ग. आणि हा 729 कशाचा आहे? 27चा वर्ग. आपल्याला काय विचारलं? लहान संख्या. लहान संख्या एक तर 25 घ्या किंवा लहान संख्या 27 घ्या, बरोबर. समजा आपण 25 ही लहान संख्या पकडली, बरोबर. तर
अजून दोन संख्या सांगितल्या, दोन क्रमांकात विषम संख्या. समजा 25 ही लहान संख्या आहे विषम मध्ये, आणि त्याच्यानंतर त्याचा वर्ग 625. त्याच्यानंतरची विषम संख्या कोणती? 27. त्याचा वर्ग किती येतो? 729. त्यांनी काय सांगितलं? दोन क्रमांकात विषम संख्यांच्या वर्गातील फरक 112 यायला पाहिजे. 729 आणि 625 यांच्यातला फरक 112 यायला पाहिजे. मग आपण बघा, 729 वजा 625 यांच्यातला फरक येतो का? 9 तून 5 गेले 4. आपल्याला किती पाहिजे होता? 112. तिथं एकक स्थानी 4 येतो, म्हणजे ही संख्या येईल का? नाही. म्हणजे आपला ऑप्शन काय असेल? 729. आणि तुम्ही बघा, 729 हा 27 चा वर्ग आहे, त्यानंतर 29 चा वर्ग, आणि यांच्यातला जर फरक बघितला तर तो किती येईल? 112. हे अशा पद्धतीने ऑप्शन मधून जायचं होतं. आणि जर ऑप्शन नसताना पण आपल्याला जर जायचं असेल तर कसं असतं? पहिली संख्या बघा एक्स असेल, बरोबर, ही पहिली संख्या. आणि दुसरी विषम संख्या ही कशी असते? एक्स प्लस 2. दोनच्या पटीत असते ना, दोनने भाग जाणारी नसते, पण दोनच्या पटीत असते. 1, 3, 5, 7, 9 दोनच्या पटीत असते. म्हणजे पहिली संख्या एक्स असेल, दुसरी एक्स प्लस 2. आणि त्यांच्या वर्गातील फरक म्हणजे काय? एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 2 यांच्या वर्गातील फरक, बरोबर, वर्गातील फरक वजाबाकी किती आली? 112. आणि हे तुम्हाला काय करायचं? सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला एक्स म्हणजे पहिली संख्या लहान संख्या भेटून जाईल. मग एक्स स्क्वेअर तसाच ठेवला मायनस. आता हे बघा, हे तुम्हाला माहित आहे, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय? ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. म्हणजे ए स्क्वेअर म्हणजे एक्सचा वर्ग प्लस 2ab, 2 इंटू एक्स इंटू 2, 2 इंटू एक्स, 2x इंटू 2 म्हणजे 4x, अधिक बी स्क्वेअर म्हणजे 2चा वर्ग, तो किती झाला? 4 इज इक्वल टू 112. एक्स स्क्वेअर मधून एक्स स्क्वेअर गेला, हा गेला कट. 4x आणि यांची बेरीज होणार नाही, हा 4 तिकडे मायनस होईल. 4x इज इक्वल टू 112 वजा 4. 4x इज इक्वल टू तो किती आला? 108 आला. x इज इक्वल टू 4 2 8, उरले किती? 2. 4 7 28. एक्स काय आला? 27. एक्स म्हणजे काय? लहान संख्या. लहान संख्या आली का 27. आणि त्यांनी काय विचारलं? लहान संख्येचा वर्ग. 27 चा वर्ग किती येईल? मग 729. आलं तुमचं उत्तर, ऑप्शन नुसार पण आणि यानुसार पण. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल. एक्झाम्पल एकदम सोपं आहे. तुम्ही एकदम रॅन्डम, एकदम कोणताच फॉर्म्युला न यूज करता पण गेले तरी पण उत्तर येतं. आता इथं काय? 0.11चा वर्ग 0.01चा वर्ग भागिले 1.2. आता 0.11चा वर्ग म्हणजे काय? 0.11 गुणिले 0.11. तुम्हाला माहित आहे 11चा वर्ग किती असतो? 121. तो लिहायचा. पॉईंट किती अंकानंतर लिहायचा? ज्यावेळेस गुणाकार आपण करत असतो त्यावेळेस पॉईंट देताना 1 2 3 4 हे संख्या मोजायच्या. पॉईंट नंतरच्या संख्या किती आहेत त्या मोजायच्या. 1 2 आणि इकडे 1 2 म्हणजे किती संख्या? 4 संख्या. मग तेवढ्या संख्यांच्या आधी पॉईंट, म्हणजे इथे ऑलरेडी 3, 1 2 3 4 आणि इथं पॉईंट. आलं लक्षात? तर सेम तसंच 0.01 इंटू 0.01. एकाचा वर्ग 1 असतो, 4 संख्येच्या आधी पॉईंट, 1 2 3 4. आलं? आणि यांची काय? वजाबाकी, बरोबर, यांची वजाबाकी करूया आपण आता. एकातून 1 गेलं, इथे आले 0, इथे 2 1 0.0. लक्षात? 0.0120. आणि भागाकारला किती आहे? बघा, भागाकारला 1.2. भागाकारला 1.2. ज्यावेळेस तुम्ही पॉईंट इकडे इकडे न्याल, बरोबर, पॉईंट ज्यावेळेस इकडे न्याल त्यावेळेस तुमचं उत्तर काय? इथे बघा, इथे 12 असेल, आणि खाली एका अंकाच्या आधी इथे 4 अंकाच्या आधी म्हणजे वर इथे 2 शून्य तुम्ही द्या. इथे काय? 12 आणि 102. 1200, 12 1 12, 100, 1/100. आता एकावर किती शून्य दिसतंय तुम्हाला? एकावर ज्यावेळेस तुम्हाला 2 शून्य दिसतात त्यावेळेस तुम्हाला वरच्या संख्येमध्ये 2 अंकांच्या आधी पॉईंट द्यायचं. इथं ऑलरेडी 1 आहे, अजून एक 0.01 आपलं उत्तर यायला पाहिजे. आहे का आन्सर? बघा, 1 नंबरचं उत्तर आहे. हे पॉईंटचं ज्यावेळेस तुम्ही इकडे नेता, आता हा जो पॉईंट इकडे नेला तुम्ही 0.12 म्हणजे खाली फक्त 12 आला. त्यानंतर तो पॉईंट दिला 1.2, मग इथं 120 आला. परत तो पॉईंट इकडे नेला, मग खाली 1200 आला. आलं लक्षात? हे कसं कन्व्हर्जन झालं? अशा पद्धतीचं झालं. म्हणजे 0.01 आपला आन्सर असेल. बघा किती लवकर आपण 87 प्रश्नपर्यंत आलोय. एकदम लवकर, मी समजावून सांगत असताना पण एकदम लवकर आलो क्वेश्चन पेपरमध्ये. तर लक्षात घ्या की क्वेश्चन किती इझी होते सुरुवातीपासून. आता बघा, हे सुद्धा परत एकदा टक्केवारीवर आधारित एक्झाम्पल. एका स्तंभालेखापासून वर्ष 1976 ते 1980 पर्यंतचे उत्पादन किती टक्क्यांनी कमी झाले आहे? कुठून? 76. बघा, 76 इथं पहिलं आहे, आणि 80 पर्यंत किती टक्क्यांनी कमी झाले? 76 ला किती होतं? 3000. आधी होतं 3000.
त्यानंतर किती झालं 500, म्हणजे कितीने कमी झालं 3000 मधून 500 गेलं म्हणजे कितीने कमी झालं 250 ते कमी झालं 2500 ते कमी झालं बरोबर. आधी 3000 होतं ते 500 म्हणजे कितीने कमी झालं 2500. पण आपल्याला ते कशामध्ये सांगायचं टक्क्यामध्ये. जर 3000 असताना 2500 झाले मग 100 असताना होईल किती. मग 100 गुणिले 2500 भागिले 3000. करा सॉल्व. शून्य गेले शून्य, हा गेला हा गेला. इथे किती आलं 250 भागिले 3. भाग देऊया. 3 8 24. खाली लगेच ऑप्शन मध्ये बघायचं 8 कुठे दिसतोय का. 3 8 24 बरोबर. 8 बघा पहिल्या ऑप्शन मध्ये पण नाही दिसत आहे, चौथ्या ऑप्शन मध्ये पण नाही दिसत आहे, तिसऱ्या आणि दुसऱ्या ऑप्शन मध्ये. 3 8 24. परत इथे आला 1, 3 3 9 बरोबर. 83 83 आहे का कोणत्या ऑप्शन मध्ये बघा, दुसऱ्या ऑप्शन मध्ये 83.33 आणि तसंच आन्सर आहे त्याचं. आलं लक्षात. टक्केवारीचं परत एकदा एक एक्झाम्पल. टक्केवारी जास्तीत जास्त भर आयोगाने दिलेला आहे कंबाईन बी आणि कंबाईन सी मध्ये सुद्धा. बघ परत एकदा मागच्या परीक्षेमध्ये आयताच्या बाजूचं जे काय आहे त्याच्यामध्ये चेंजेस विचारले होते. आता यामध्ये काय केलं त्यांनी चौरसाच्या बाजूचे चेंजेस केले आणि क्षेत्रफळ विचारलं. आता चौरसाची बाजू बरोबर. चौरसाची बाजू चौरस बाजू आणि त्याचं काय झालं चौरसाची बाजू 25% वाढवली तर क्षेत्रफळ. चौरसाच्या बाजू म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ याचा फॉर्म्युला काय असतो बाजूचा वर्ग. आता हे जवळपास सगळ्यांना माहित आहे. मग पहिल्यांदा आपण काय करू, पहिल्यांदा एक बाजू पकडू. बाजू आपण सुरुवातीला पकडली 100 बरोबर. 100चा वर्ग म्हणजे तो काय 10 बरोबर. हा झाला. सुरुवातीला क्षेत्रफळ काय आलं 10,000 रुपये. आता त्यांनी काय केलं बाजू 25% वाढवली. म्हणजे आधी बाजू 100 होती आता ती 25% वाढवली म्हणजे ती किती गेली 125 केली. आता क्षेत्रफळ काय म्हणजे आता वाढवलेली जी बाजू आहे 125 बाजू त्याचं क्षेत्रफळ काय आहे याचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचंय. चौरसाची बाजू 25%ने काय केली वाढवली बरोबर. मग आता इथे बघा, इथे ज्यावेळेस कोणत्या पण संख्येच्या एकक स्थानी 5 असतो आणि त्याचा वर्ग काढायचा असतो तर त्यावेळेस काय करा त्या एकक स्थानची जी संख्या आहे त्याचा वर्ग लिहून घ्या. म्हणजे 5चा वर्ग लिहिला 25. आता इथे उरला 12. 12च्या पुढची संख्या त्याला गुणाकार करा म्हणजे 12च्या पुढची म्हणजे 12 गुणिले 13 करावं लागेल. मग 12 गुणिले 13 तो जो गुणाकार आहे ते तुम्ही इथं लिहा. 13 गुणिले 26 2 13 2 15 किती झाले 156. आणि हे तुमचं झालं उत्तर. पूर्ण 125 गुणिले 125 करायची गरज पण नाही. 156 25 आधी किती होती 10,000 ती किती झाली 15,725 बरोबर. म्हणजे बघा आपलं कितीने वाढलं. आता हे आपल्याला काय करायचंय किती टक्क्याने वाढलं. आधी होतं 10,000 आता ते झालं 156 25. तर 100 असताना ते किती व्हायला पाहिजे बरोबर. हेच तुम्हाला विचारलं. मग काय करावं लागेल 100 गुणिले 156 25 भागिले किती आले 10,000. ठीक आहे. हा शून्य गेला हे गेले. ठीक आहे. आता काय उरला इथे खाली 100 एकावर किती शून्य आहे 2 शून्य म्हणजे दोन संख्येच्या आधी पॉईंट आहे म्हणजे ते उत्तर किती झालं 156.25 बरोबर. 156 आधी बाजू किती मांडली होती आपण 100 ती नंतर किती झाली 156.25 म्हणजे कितीने वाढ झाली 56.25. 3 नंबरचं हे सोडवण्याची पण गरज नाही इथंच तुम्हाला कळून जायला पाहिजे. ज्यावेळेस 156.10,000चं रूपांतर 156.25 झालं म्हणजे ऑप्शन मध्ये 56.25 काहीतरी किंवा 56.25 असं काहीतरी ऑप्शन पाहिजे आणि तो ऑप्शन फक्त इथे दिसतो बरोबर. हे सोडवण्याची पण गरज नाही त्या ठिकाणी कारण टक्केवारी तुम्हाला माहिती आहे 10,000 असताना जर एवढं असेल तर 100 असताना किती ऑब्वियस पॉईंट मध्येच काहीतरी कन्फ्युजन होईल म्हणजे ते इथंच झालं 56.25. परत एकदा रेल्वेवर आधारित नेहमी सांगत असतो एक्झाम्पल्स कोणते येणार आहेत अशाच प्रकारचे एक्झाम्पल्स. आता इथे काय तुम्हाला विचारलंय मुंबई आणि गोवा या स्थानकांतील अंतर 540 किलोमीटर. ठीक आहे. दोन्ही रेल्वे गाड्या सकाळी 7:30 वाजता एकाच वेळी या दोन्ही स्थानकांवरून परस्पर विरुद्ध दिशेने निघतात. त्यांचा वेग 60 किलोमीटर प्रति तास 75 किलोमीटर प्रति तास आहे. तर त्या दोन गाड्या एकमेकांना किती वाजता भेटतील. ज्यावेळेस वेग हे किंवा ज्या गाड्या असतात त्या एकमेकांच्या विरुद्ध असतात त्यावेळेस वेगांची काय करायची असते बेरीज. आणि जर वेगांची दिशा एकाच दिशेने असेल तर वेगांची काय करायची वजाबाकी करायची असते. आता इथे काय आहे विरुद्ध दिशेने असताना वेगांची काय होईल बेरीज. वेग कोणता आहे एक 60 किलोमीटर आहे एक 75 किलोमीटर म्हणजे 60 अधिक 75 यांची बेरीज होईल 5 6 12 13 किती झाली ती 135 काय किलोमीटर प्रति तास बरोबर. एका तासाला किती किलोमीटर 135. आपल्याला त्यांनी किती किलोमीटर दिले 540. जर 135 ला 1 तास लागतो तर 540 ला लागणारे तास किती बरोबर.
आता ते परत एकदा मीटर सेकंड मध्ये करायची गरज आहे का? नाही, कारण इथे पण किलोमीटर आहे, बाकी सर्व ठिकाणी किलोमीटरच आहे, म्हणून आपण ते काय करण्याची गरज नाही. 135 किलोमीटरला 1 तास लागतो, तर 540 ला किती? 540 गुणिले 1 भागिले 135. 540 भागिले 135 करा. सोडवा आता. 5 ने भाग देऊया. 5 दुने 10, 3 5 7 35, बरोबर. 5 7 35. त्यानंतर 5 1 5 0, 5 8 40. लक्षात. त्यानंतर 27, 27 चोक 108, बरोबर. म्हणजे काय? किती तास? 4 तास लागतील अजून एक्स्ट्रा. एक्स्ट्रा किती तास लागतील? 2 गाड्या एकमेकांना भेटायला किती तास लागतील? अजून 4 तास. त्या निघाल्या किती वाजता होत्या? 7:30 वाजता त्या निघाल्या. 7:30 पासून आता 4 तास करा. 7:30 नंतर 4 तास तुम्ही केले तर उत्तर तुमचं काय? 11:30. आलं लक्षात? 7:30 नंतर 4 तास, 7 आणि 4 11, आणि वरचे अर्धा तास 11:30 तास, म्हणजे 11:30 वाजता ते एकमेकांना भेटतील. फक्त इथे एवढंच बघायचं होतं, परस्पर विरुद्ध दिशेने असताना वेगांची बेरीज असते, एकाच दिशेने असताना वेगांची वजाबाकी असते. ठीक आहे. एक दुकानदार एका कपाटाच्या छापील किमतीवर 25% सूट देतो, तरी त्यास 15% नफा होतो. कपाटाची छापील किंमत 23,000 असेल तर कपाटाची खरेदी किंमत किती? एकदम इझी आहे. लेक्चर मध्ये असे गणित आपण घेतलेले आहे. बघा, कपाटाची खरेदी किंमत, ज्यावेळेस तुम्हाला खरेदी किंमत काढायची असते, खरेदी किंमत बघा, माहित नसेल त्यांनी नेहमी तुम्हाला जी सूट दिलेली असते ती नेहमी छापील किमतीवरच असते, म्हणून छापील किंमत घ्या आधी. छापील किंमत गुणिले सूट भागिले नफा. आता इथे इथे मी कुठं 100चा वापर केला का? नाही. 100चा वापर नाही केला म्हणजे याचा अर्थ सूट आणि नफा आपल्याला टक्क्यामध्ये घ्यावा लागेल का? नाही. ठीक आहे. छापील किंमत किती दिलेली आपल्याला बघा. कपाटाची छापील किंमत 23,000 रुपये. मग 23,000 घ्या गुणिले सूट किती आहे? 25% सूट. म्हणजे याचा अर्थ काय झाला? तो 25% लॉस मध्ये, तो विक्रेता जो आहे, तो दुकानदार, तो काय आहे? 25% लॉस मध्ये. म्हणजे 100ला 25% लॉस म्हणजे ते किती झाले? 75. लक्षात. आणि नफा किती होतोय? 15%चा नफा. म्हणजे 100ला 15%चा नफा म्हणजे तो किती झाला? 115. आणि हे तुम्हाला काय करायचं? सॉल्व्ह करायचं. बघा, 5 ने भाग देऊया. 5 1 5, 2 5 5 25, 5 दुने 10, 1 5 3 15. बघा, इथे 23, 23 1 23, इथे किती झाले? 1000. 1000 गुणिले 15 म्हणजे ते किती झालं? 15,000 रुपये. आहे का आपल्या ऑप्शन मध्ये 15,000? हा फॉर्म्युला नवीन आहे किंवा ज्यांना नवीन वाटला असेल त्यांनी व्यवस्थित लिहून घ्या. खरेदी किंमत इज इक्वल टू छापील किंमत गुणिले सूट भागिले नफा. आणि ते सूट आणि नफा कसा लिहायचा हे पण सांगितले. बघा, तुम्हाला सांगत असतो ना मी, 91 ते 100 प्रश्न. जर तुम्हाला वाटत असेल की गणित मला थोडंसं हार्ड जातं, तर 91 ते 100 प्रश्न सोडवा. बघा, आता 91 ते 100 प्रश्न आपण जे बघितले, 80 ते 90 प्रश्न, 81 ते 90 प्रश्न, हे सुद्धा इझीच होते, बरोबर. पण त्याच्या मानाने पण इझी प्रश्न इथे आहे. बघा आता कसे आहे. आता इथे बघा, दिशेचं गणित आहे. आधी घरापासून उत्तरेकडे चालत जातो, काही वेळानंतर तो उजवीकडे वळतो, थोडे पुढे जाऊन डावीकडे वळतो, शेवटी 1 किलोमीटर चालल्यानंतर तो पुन्हा डावीकडे वळतो. तर आता कोणत्या दिशेने चालत आहे? ठीक. आता बघा, आधी घरापासून, हे घर आहे, घरापासून उत्तरेकडे म्हणजे वरच्या बाजूने तो चालत जातो, बरोबर. काही वेळानंतर तो उजवीकडे वळतो. आता तो ज्यावेळेस वर चालतो त्यावेळेस त्याची उजवी बाजू इकडे, म्हणजे उजवीकडे वळतो. पुढे चालत जाऊन तो काय होतो? डावीकडे वळतो. आता तो डावीकडे म्हणजे इकडे चालत असताना डावी बाजू वरची, इकडे डावीकडे वळतो. डावीकडे तो काय जातो? वळतो. शेवटी 1 किलोमीटर चालल्यानंतर, म्हणजे डावीकडे 1 किलोमीटर चालल्यानंतर पुन्हा डावीकडे वळतो, म्हणजे पुन्हा इकडे वळतो आणि चालत राहतो. आता तो कोणत्या दिशेने चालत आहे? आता तो इकडच्या बाजूने चालत आहे. बघा, इकडची बाजू, इकडची बाजू कोणती असते? पश्चिम. हा एक ऑप्शन मध्ये बघा, पश्चिम दिशेकडे तो चालतो. परत एकदा सरासरीवर आधारित एक्झाम्पल. सरासरी आणि वयवारी कंपल्सरी हायलाइटेड टॉपिक आहे, करायलाच पाहिजे, आणि ते तुम्हाला पण त्याच्यावर आधारित एक्झाम्पल यायला पाहिजे. राम, श्याम, जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची सरासरी 16 वर्ष होती. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची काय विचारली? सरासरी. ठीक आहे, सरासरीच आपल्याला विचारली. 3 सेक्शन आहे, 5 वर्षापूर्वीचा, आजचा आणि 5 वर्षानंतरचा. बेरीज बघूया किती येते. 5 वर्षापूर्वी राम, श्याम, जॉन, आता यांचे सेपरेट वय काढायचे का? नाही. 5 वर्षापूर्वी त्यांच्या वयाची सरासरी किती होती? 16. मग त्यांच्या वयाची बेरीज किती येईल? आता राम, श्याम आणि जॉन यांची सरासरी,
बरोबर. सरासरी किती आहे? 16. बरोबर. ही सरासरी एकूण संख्याची बेरीज भागिले एकूण संख्या इज इक्वल टू 16. इथे का लिहिले? कारण 5 वर्षापूर्वी. मग आता यांची बेरीज किती झाली? 16 32 16 48. म्हणजे राम, श्याम आणि जॉन यांची 5 वर्षापूर्वीची बेरीज किती होती? 48. आज बेरीज किती असेल? आज बेरीज करत असताना, आज म्हणजे 5 वर्षापूर्वीच होतं, आता आज मध्ये येत असताना प्रत्येकामध्ये 5 प्लस होतील. याच्यामध्ये पण, याच्यामध्ये पण, याच्यामध्ये पण. म्हणजे किती 5 प्लस होतील? 15. म्हणजे 48 अधिक 15. बरोबर. 8 5 13, 1 4 2 6. किती झाले ते? 63 झाले. त्यांची आजची बेरीज किती झाली? 63. आता 5 वर्षानंतरचं कॅल्क्युलेशन आपल्याला विचारले. मग परत एकदा 5 वर्षानंतर म्हणजे 63 मध्ये परत एकदा 15 प्लस करा. 5 आणि 3 8 7. किती झाले ते? 78. आपल्याला बेरीज विचारली का? नाही. 5 वर्षानंतरची आपल्याला काय विचारली? सरासरी. जर बेरीज 78 असेल तर सरासरी किती असेल? 78 भागिले एकूण किती जण आहेत ते? 3 जण. याला गुणाकार करा. 3 दुने 6 1 3 7 18. किती झाली ती सरासरी? 26 वर्ष. 3 नंबरचा आपला ऑप्शन 26 वर्ष. बघा पुढचं एक्झाम्पल वाचा. ठीक आहे. अंकमालिका, अक्षरमालिका कंपल्सरी एक्झाम्पल असते. आता बघा इथे ए डॉट ट्रिपल ए डॉट परत 4 टाइम्स ए डॉट परत 4 टाइम्स डॉट बी. ठीक आहे. अशा पद्धतीचं बघा. मी काय करेल, डबल ए आहे ना, इथे बी समजा मांडला आपण. डबल ए मध्ये आपण बी मांडला. इथे बी काय आहे? रिकामी जागा. इथे आपण समजायला पाहिजे. नंतर किती आहे? 3 वेळा ए आहे. मग 3 वेळा ए असताना पण बी मांडला. ठीक आहे. आपण ऑप्शनने जाऊया. ऑप्शनने जात असताना प्रत्येक ठिकाणी पहिल्या ठिकाणी बी आहे म्हणून तिथे बी मांडला. मी ऑप्शन सुरुवात करत असताना तिसऱ्या ऑप्शन पासून सुरुवात करतोय म्हणून इथे पण बी मांडला. परत काय आहे? 4 वेळा ए आहे बघा. इथे पण बी मांडला. म्हणजे आपला तो रिदम तयार होतोय बघा. 2 ए असताना बी, 3 ए असताना बी, 4 ए असताना बी. म्हणजे पुढचं काय येईल? 5 ए असताना बी येईल. म्हणजे इथं ए ए ए ए 1 2 3 4 5 आणि इथे बी. म्हणजे इथे बघा, इथे आपला जो पुढचा आहे तो 4च वेळा दिलेला आहे आणि इथं ए मांडला तर इथे बी येणार आहे. तो आपण बी लिहिला. म्हणजे आपलं काय असेल रिदम? बी 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 ए. बरोबर. मग हा तिसरा ऑप्शन असेल का? नाही. हा पण असेल, हा पण असेल. कोणता ऑप्शन असेल? चौथा. 3 वेळा बी, 1 वेळा ए. बरोबर. 2 वेळा ए असताना बी, 3 वेळा ए असताना बी, 4 वेळा ए असताना बी, 5 वेळा ए असताना बी. तसा तो रिदम तयार होतोय आणि तो चौथा ऑप्शन मध्ये तयार होतो. आता बघा, सोपी अंकमालिका आहे. त्यामधले तुम्हाला रिकामी जागा किंवा प्रश्नचिन्हाची जागी येणारी संख्या विचारली आहे. ज्यावेळेस अशा पद्धतीच्या संख्या वाढत जातात, पहिल्यांदा पहिल्यांदा तुमचं काम आहे की त्यांच्यातलं फरक बघायचा. हे पहिलं काम नेहमी करायचं. मग 3.75 आणि 5 यांच्यातला फरक बघा. 3.75 मध्ये किती मिळवल्यावर 5 होतात? तर 1.25. बरोबर ना. 3.75 मध्ये 1.25 म्हणजे 3.75 मध्ये 0.25 मिळवले जाते 4 आणि त्याच्यामध्ये 1 मिळवला तर 5 म्हणजे 1.25. 5 नंतर 6.25 त्याच्यामध्ये पण 1.25 याच्यामध्ये पण 1.25. आता पुढचं शोधण्याची गरज नाही. डायरेक्ट 8.75 मध्ये 1.25 प्लस करा. म्हणजे काय? 8.75 अधिक 1.25. 5 आणि 5 10, 7 आणि 2 9 1 10, 8 आणि 2 10. किती आले? 10.00. चौथा ऑप्शन. बघा काही सेकंदांमध्ये उदाहरण सोडवता येतं. आता इथे बघा, इथे थोडासा आपला सीसॅट किंवा थोडासा ऍप्टिट्यूड टाईपचा प्रश्न दिलेला आहे त्यांनी. काय विचारलं की विद्यार्थी जुनी माहिती गोळा करतो. ठीक आहे. नव्या माहितीशी तुलना करतो. म्हणजे जुनी माहिती आपण जसं क्वेश्चन पेपर असतं बघा, आपण काय करतो? झालेल्या ज्या चुका असतील किंवा पीवायक्यू क्वेश्चन पेपर असतो ते आपण गोळा करतो. बरोबर. आपल्याला ज्यावेळेस अभ्यासाची सुरुवात करायची असते किंवा आपल्याला एक्झाम द्यायची असतात तर आपण काय करतो? जुनी माहिती गोळा करतो आणि नवीन माहितीशी तुलना करतो. म्हणजे आता सध्याचा जो पेपर आहे त्याच्याशी तुलना करतो की मागचे पीवायक्यू आणि आत्ताचे क्वेश्चन हे कसे आहेत. यांचं आपण काय करतो? यांची पडताळणी करतो, यांचं अनालिसिस करतो. बरोबर. तर आणि काय करतो? आपल्या चुका शोधतो. आता मागच्या गट ब मध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या त्यांनी शोधल्या तर त्यांना गटकचा पेपर जो गणितात बुद्धिमत्तेसाठी तो इझी जाईल. म्हणजे काय? त्यांनी त्यांच्या चुका काय केल्या? शोधल्या. त्यांच्या चुकांवर त्यांनी काय केलं? काम केलं. आणि काय करतो? नवीन निष्कर्ष सुचवतो. म्हणजे आता नवीन मला काय करायचं हे मला सुचेल.
हे एक्झाम्पल आहे, ते एक्झाम्पल मी आपल्या डेलीच्या रुटीन मध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला. आलं लक्षात? नवीन निष्कर्ष सुचवतो, तर हा मानसिक प्रक्रियाचा कोणता प्रकार आहे असं त्यांनी विचारलं. आता तुम्हाला कळलं आपली प्रक्रिया काय चालू आहे. आता हा मानसिक प्रक्रियाचा कोणता, आता हे पाठांतर आहे का? नाही. आपण लहान मुलं आहे का की पाठांतर करा पेपरला जा? नाही. पाठांतर असेल का? नाही. अनुकरण आहे का? नाही. आपण अनुकरण करतोय की माहिती मागची माहिती तशीच पुढची माहिती लिहा असं आपण करतो का? नाही. मागची माहिती गोळा करून नवीन माहितीशी तुलना करतो की काय काय चेंजेस झाले, मग याला अनुकरण म्हणतो का? नाही. बरोबर, ते पण येणार नाही. फक्त निरीक्षण करतोय का? निरीक्षण करणारच आहे आपण, कारण मागची माहिती आणि आजची माहिती याच्यामध्ये निरीक्षण करणारच आहे आपण. पण ते निरीक्षण करून त्यांच्यातल्या चुका शोधून नवीन निष्कर्ष काय करतोय मी? सुचवतोय. म्हणजे फक्त मी ऑब्झर्वेशन करतोय का? नाही. तर याचा अर्थ काय करतोय मी? मूल्यांकन करतोय, इव्हॅल्युएशन करतोय, क्रिटिकल थिंकिंग करतोय. बरोबर. आणि जरी तुम्हाला नसेल जमत तर आयोगाने सांगितलंय हाच ऑप्शन तुम्ही लिहा, कारण हाच ऑप्शन तुम्हाला सांगतोय की तुम्ही मलाच चूज करा. कारण इथे बघा मूल्यांकन, परत स्लॅश, परत चिकित्सक विचार वगैरे खूप जास्त डीप मध्ये सांगितलं, तोच येणार आहे. परंतु आपले सर्वसाधारण विद्यार्थ्याला जमेल. हे मूल्यांकन आहे. परत एकदा संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या कोणती? मी तुम्हाला काय सांगितलं की ज्यावेळेस संख्या मोठ्या मोठ्या होत जातात पहिल्यांदा तुम्ही त्यांच्यातला काय करा, डिफरन्स काय आहे तो बघा. आता डिफरन्स बघा आपण. डिफरन्स काय आहे? 170 आणि 197 यांच्यामधला डिफरन्स बघा. 170 आणि 97 यांच्यातला जो डिफरन्स असेल तो किती असेल? 27चा. 27चा डिफरन्स दिसतो. 197 आणि 226 यांच्यामधला डिफरन्स आपल्याला 29चा आहे. 226 आणि 257 यांच्यामधला डिफरन्स आपल्याला 31चा. म्हणजे बघा 27, 29, 31 म्हणजे पुढचं जी काही संख्या आहे ती कितीने जास्त असेल? 33 ने जास्त असेल. बरोबर. 27, 29, 31, 33 म्हणजे 257 मध्ये तुम्ही 33 प्लस करा. 7 3 10, 5 3 8 1 9 किती आले ते? 290 आहे का आपला ऑप्शन? बघा 2 नंबरचा ऑप्शन 290. किंवा याच्यामध्ये अजून एक दुसरं लॉजिक काय आहे? 170 आहे म्हणजे काय? 13चा वर्ग अधिक 1 म्हणजे 169 अधिक 1. 197 म्हणजे 14चा वर्ग अधिक 1. 196 अधिक 1. 226 म्हणजे काय? 15चा वर्ग अधिक 1 म्हणजे 225 अधिक 1. हा 16चा वर्ग अधिक 1. बरोबर. 256 अधिक 1 आणि त्यानंतर 17चा वर्ग अधिक 1. 17चा वर्ग 289 आणि अजून एक मिळवला तर 290. ठीक आहे. कोणत्या पण पद्धतीने जा, तुमचं उत्तर 290 येईल. खालील आकृतीमध्ये एकूण त्रिकोण किती? सेम अशा टाईपचा प्रश्न गड ब मध्ये पण आलेला आहे. आलं लक्षात? आणि अशाच टाईपचा प्रश्न त्रिकोण पण अशाच टाईपचा आहे. बघा कसं सॉल्व्ह करायचं. परत एकदा क्रमांक द्या. 1 2 3 4 5 असे प्रश्न सॉल्व्ह करत असताना त्रिकोण आहे आणि असे त्रिकोण असतात रेषेवाले, तर त्यामध्ये त्यांचे क्रमांक द्यायचे आणि त्यांची काय करायची? बेरीज. म्हणजे 1 अधिक 2 3 4 5 यांची बेरीज करा. 2 आणि 3 आणि 3 6 आणि 4 10 10 आणि 5 किती झाले? 15 आहे का? 15. 2 नंबरचा ऑप्शन. परत एकदा मागच्या गडबमध्ये असंच एक्झाम्पल विचारलं, फक्त पाण्याची टाकी आणि नळ. पाण्याच्या टाकीचा एवढा भाग एवढा तासात भरतो, तर उरलेला भाग किती तासात भरलेला आहे? बरोबर. आणि त्याच्यावरच हे एक्झाम्पल विचारलं. काय आहे बघा. स्पंदनने 120 पानांच्या एका पुस्तकाचा 3/6 भाग वाचला, तर त्याने त्या पुस्तकाची किती पाने वाचलेली नाहीत, म्हणजे राहिलेली पाने किती, असं त्यांनी विचारलं. 120च्या किती भाग वाचला? 3/6. 6 दुने 12, 20 त्रिक किती? 60. 120 पैकी किती वाचून झाले? 60. म्हणजे अजून किती वाचायचे राहिले? 60. बरोबर. किती पानं वाचायचे राहिले? 60. 120 पैकी 60 वाचून झाले. अजून किती पाने वाचली नाहीत? म्हणजे 60 पाने अजून वाचली नाही. 2 नंबरचा ऑप्शन. ठीक आहे. एबीसीडीवर आधारित एक्झाम्पल आहे. परंतु इथे एबीसीडी लिहायची गरज आहे का? नाही. कारण बघा थँक्स तुम्ही बघितला आणि इथे पण तेच शब्द आहे, फक्त त्यांची अदलाबदल केलेली आहे, त्यांच्या जागा बदलवल्या आहे. मग त्या जागा बघा कशा पद्धतीने. थोडं स्पेस घेऊया आपण. हा. थँक्स बघा. THANKS. ते लिहित असताना काय केलं? SKNTHA. बरोबर. म्हणजे बघा पहिले जे 3 अंक आहे ना ते शेवटी घेतले. पहिले 3 अंक काय घेतले? शेवटी घेतले. मग तसंच आपण आता स्टुपिड बघूया. STUPID. मग पहिले 3 अंक जे आहे ते शेवटी घेऊया, म्हणजे शेवटी STU यायला पाहिजे. बरोबर ना? शेवटी STU यायला पाहिजे. मग आता बघा आधी ऑप्शन मध्ये बघा STU शेवटी कुठे आहे? इथे दिसतंय का? इथं शेवटी UTS आहे, गेला. इथे STU आहे, ठीक आहे. इथे PUT आहे, गेला. इथे UST हा पण गेला. म्हणजे ऑप्शन काय येईल तुमचा? 2 नंबरचा. आणि त्यांनी तेच केलं. मग
नंतर काय केलं, जे जे पहिले जे आहे, मग शेवटचं 1 नंबरला घेतलं, त्याच्या आधीचं 2 नंबरला, त्याच्या आधीचं येते, म्हणजे शेवटचं 1 नंबरला DIP आहे का, तोच आपला ऑप्शन 2 नंबरचा. आलं लक्षात. फक्त आपल्याला जे कळलं त्याच्यातून जरी गेलं तरी ऑप्शन इलिमिनेट होऊन आपला जो योग्य ऑप्शन आहे तो आलेला आहे. ब्लड रिलेशन कंपल्सरी एक्झाम मध्ये हे एक्झाम्पल असेलच. काय विचारलं, आता एकदम मोठे एक्झाम्पल तुम्हाला दिसतंय बरोबर, आणि त्या क्षणी तुम्हाला निर्णय घ्यायचा आहे की एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं की नाही करायचं. जर तुम्ही निर्णय घेतला की एक्झाम्पल मला सॉल्व्ह करायचं आहे आणि एक्झाम्पल दिसायला पण खूप मोठं आहे, किचकट दिसतंय, तर पहिल्यांदा काय बघा, पहिल्यांदा हे बघा की त्यांनी विचारलेला प्रश्न काय. प्रश्न काय विचारला, दीप्ती आणि कोमल यांच्यामधले नाते काय. मग आता आपल्याला फक्त फोकस कोणावर करायचा आहे, दीप्ती आणि कोमल हे जिथं जिथं येतील ते पहिल्यांदा तुम्ही लिहून घ्या. आता बघा, राणी आणि सुरेश हे जोडपे आहेत, ठीक आहे, राणी आणि सुरेश हे काय आहे, जोडपे. जोडपे असताना मी असे 2 बाण लावणार आहे. राणी आणि सुरेश हे जोडपे आहे. त्यांना मेधा आणि दीप्ती या 2 मुली आहेत. आपल्याला दीप्तीचा उल्लेख यायला पाहिजे. यांना कोण 2 मुली आहेत, 2 मुली. त्या 2 मुलींचे नाव काय आहे, एकीचं नाव मेधा आहे आणि तिची बहीण कोण आहे, दीप्ती. आलं लक्षात. दीप्ती आणि मेधा या 2 बहिणी आहेत, ज्या कोणाच्या मुली आहेत, राणी आणि सुरेश यांच्या मुली आहेत. दीप्तीचे लग्न अनुराग सोबत झाले आहे, बरोबर. आपल्याला दीप्तीचाच उल्लेख पाहिजे. दीप्तीचं लग्न कोणासोबत झालं, अनुराग सोबत, म्हणजे दीप्तीचा पती कोण असेल, अनुराग. ठीक आहे. आता हे दोघं नवरा बायको आहेत. गरिमा आणि तुषार, जो गरिमा आणि तुषार यांचा मुलगा आहे, कोण, अनुराग हा कोणाचा मुलगा आहे, गरिमा आणि तुषार, म्हणजे अनुरागचे आई वडील कोण आहे, गरिमा आणि तुषार. ठीक आहे, थोडा वेळ ते बाजूला ठेवू. त्यानंतर निधी ही अनुरागची कोण आहे, मुलगी आहे. निधी ही अनुरागची मुलगी आहे, म्हणजे अनुरागची जी मुलगी आहे ती कोण आहे, निधी. ठीक आहे, ते पण आपण बाजूला ठेवू, कारण आपल्याला कोमलचा आज उल्लेख येतोय का ते आपल्याला बघूया. अनुरागचे आई वडील कळले, गरिमा आणि तुषार आहे. निधी अनुरागची मुलगी आहे, म्हणजे दीप्तीची पण मुलगी. कोमल ही अनुरागची बहीण आहे, ठीक आहे. अनुरागची बहीण म्हणजे अनुरागची बहीण कोण आहे, कोमल. आता बघा, आपल्याला जे आपल्याला पाहिजे होतं त्यांचा उल्लेख आपल्याला इथे आलेला आहे. काय, दीप्ती आणि कोमल यांचे नाते काय. आता दीप्ती आहे, दीप्तीचा नवरा अनुराग आहे, अनुरागची बहीण कोमल आहे, म्हणजे आपल्या नवऱ्याची बहीण, बरोबर. आपल्या नवऱ्याची बहीण म्हणजे ती कोण असेल, भाऊजाई असेल, म्हणजे दीप्ती कोण असेल, कोमलची ननंद असेल, बरोबर. आता बघा, म्हणजे यांच्यातलं नातं काय यायला पाहिजे, ननंद आणि भाऊजाईचं नातं यायला पाहिजे. आता ऑप्शन मध्ये बघा, ननंद आणि भाऊजाई 2 नंबरचा ऑप्शन, बाकीचे बहिणी बहिणी मुलगी आहे, आत्या भाची हे नाही. म्हणजे पुढचं तुम्ही नाही सोडवलं तरी काय हरकत नाही, तुम्हाला उत्तर कोण यायला पाहिजे, दीप्ती आणि कोमल यांच्यातलं नातं. दीप्तीच्या नवऱ्याची बहीण, पतीची बहीण, म्हणजे ती आपली कोण असेल, ननंद असेल, ननंद भाऊजाई वगैरे ते जे नातं असेल. बघायला गेलं तर ऑप्शन मध्ये भाऊजाई आणि ननंद असं यायला पाहिजे, परंतु ठीक आहे, ननंद आणि भाऊजाई आहे ऑप्शन मध्ये, काय हरकत नाही. ठीक आहे, बघा अशा प्रकारचे सोडवता लक्षात नाही आलं. अशा प्रकारचे आपले किती एक्झाम्पल्स होते, हे 100 एक्झाम्पल. बघा, अवघ्या काही मिनिटांमध्ये आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहे. तुम्ही बघा, गट ब चे एक्झाम्पल, याच्या आधीचा झालेला पेपर आणि आताचा झालेला पेपर, यांच्यातला टायमिंग बघा, एकदम कमी टायमिंग आहे की त्यानुसार हे एक्झाम्पल आपण काय केले, सॉल्व्ह केले. 91 ते 100 एक्झाम्पल. तुम्हाला जर वाटत असेल जीएसचा पेपर खूप हार्ड आहे, 91 ते 100 एक्झाम्पल आधी सॉल्व्ह करा, त्यानंतर बाकीचे एक्झाम्पल सॉल्व्ह करा, तुमचा पेपर काय आहे तो कव्हर होऊन जाईल. चालेल. तर सर्वांना ऑल द बेस्ट. झालेल्या एक्झाम्पल्सची व्यवस्थित प्रॅक्टिस करा, झालेल्या चुका सुधारा, आणि त्यानंतर येणाऱ्या 2026च्या गट ब आणि गट क च्या पूर्व परीक्षेमध्ये त्या चुका करू नका आणि तुम्ही यशस्वी व्हा. यासाठी सर्वांना ऑल द बेस्ट. भेटूया आपण लवकरच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना गुड बाय.